आज या ठिकाणी साधारणतः 10:45 पासून या ठिकाणी गोदावरी नदी पात्रामध्ये जलसमाधी आंदोलन चालू करण्यात आलं। या जलसमाधी आंदोलनाच्या म्हणजे अनुषंगाने या ठिकाणी माननीय नायब तहसीलदार साहेब, माननीय मंडळ अधिकारी साहेब यांच्या समक्ष या ठिकाणी पंचनामा करण्यात आला। या ठिकाणी पंचनामा करण्यात आला। त्या पंचनाम्यात असं लिहिलं की आम्ही खाली स्वाक्षरी करणार। वरील पंचनामे राहणार खळी येथील रहिवासी व आज मंडळ अधिकारी महातपुरी नायब तहसीलदार नंबर 1 गंगाखेड यांनी बोलवल्यावरून मौजे खळी येथील गोदावरी नदी पात्रात जमलो असता या ठिकाणी श्री ओंकार पवार राहणार खळी यांनी सकाळी 10:45 वाजतापासून गोदावरी नदी पात्रात आंदोलन सुरू केले। आम्हा पंचासमक्ष नदी पात्राची पाहणी केली असता नदी पात्रात 7 ते 8 बोटी आढळून आल्या, तसेच 7 केनी आढळून आल्या, सोबत 3 JCB मशीन व 4 ट्रॅक्टर आढळून आले। हे सर्व बोटी, केनी, JCB, ट्रॅक्टर हे सर्व महातपुरी नदी पात्रात आढळून आले। वरील सर्व वाहने महातपूरच्या दिशेने निघून गेली। घटनास्थळी खळीचे सरपंच शिवाजी बाबाराव पवार यांनी सांगितले की सदर जलसमाधी आंदोलन हे गैरप्रकारे चालू असून खळी हद्दीमध्ये गावातील कोणतेही अवैध वाळू उत्खनन होत नाही। महातपुरी घाटातील ही सर्व रेती आहे। अशा प्रकारचं या ठिकाणी आंदोलन म्हणजे आंदोलन दरम्यान आढळून आलं। या ठिकाणी सरपंचानं सांगितलंय सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आता ग्रामपंचायत ज्या डिझॉल्व्ह झालेल्या आहेत, कसं असतंय सरपंच हा त्याच्या डोक्यामध्ये सत्तेची हवा असती आणि सत्तेची हवा असल्यामुळं त्याला आज सुद्धा वाटायला की आज सुद्धा आपण सरपंच आहे। पण हे सगळं झालं तरी पण महातपुरी सज्जामध्ये काय असे ना, या इतक्या बोटी, ट्रॅक्टर, रापी आढळून आल्या ज्या की पूर्णपणे बेकायदेशीर आहेत। आमची सर्वांची मागणी आहे की या ज्या आज या सगळ्या ज्या बोटी आहेत या इथलच्या तत्काळ बोटी बंद करावं। कसं आमचं एक म्हणणं आहे किंवा जरी महातपुरी सज्जामध्ये जरी ह्या बोटी अवैध बोटीद्वारे जरी वाळू उपसा होत असला तर त्याचे जर पाणी, पिण्याचं पाणी किंवा पाणी जे प्रदूषित होतं किंवा आमच्या गावकऱ्यांना जो प्यायला पाणी लागतं ते पाणी सर्व त्यामुळे प्रदूषित होतं। आणि आम्ही निवेदनात सुद्धा तीच मागणी केली आहे की हे पाणी प्रदूषित होत असेल त्याच्यामुळे त्याचा आम्हाला फटका या ठिकाणी बसत आहे। या अनुषंगाने आज दिनांक 4 रोजी आंदोलनस्थळी ओंकार पवार यांनी आश्वासन देण्यात येते की नदीपात्रात आढळलेल्या बोटी, मशीन, केन्या तथा जप्त करण्यात येतील व पुढील योग्य ती कारवाई करण्यात येतील असे या ठिकाणी माननीय मंडळ अधिकारी आणि नायब तहसीलदार यांनी लिहून दिलेलं आहे। या ठिकाणी आम्ही असं नमूद करू इच्छितो की आज जरी ह्या बोटी JCBतून गेलेल्या असतील, यांनी काढून नेल्या असतील, तर ज्या क्षणी त्या बोटी आणि JCB चालू होतील त्या क्षणी कसल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता आम्ही या ठिकाणी आंदोलन करू आणि जोपर्यंत ही कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील। धन्यवाद।